निंबाळकर आज गोवर्धनवाडीमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्यापही माझा निर्णय नाही। मतदारसंघामध्ये लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार। ओमराजे निंबाळकरांची भूमिका। माझ्या मतदारसंघामध्ये एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आली नाहीये। मी कोणता ड्रग्ज डीलर नाही, तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता उभा केला। मात्र तरी देखील पराभव का झाला याचा शोध घेणार। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून खदखद व्यक्त। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, वरुण सरदेसाई आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये रात्री बैठक। कैलास पाटील यांच्याकडून ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीसाठी भेट। ओमराजे पक्षात राहावेत यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार। बैठकीनंतर कैलास पाटील यांची प्रतिक्रिया। पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजेंच्या कुटुंबाची विचारपूस करायला पक्षाच्या वतीने भेट घेतली। भेटीनंतर वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया समोर। बंडखोरांमधील काही खासदार आमच्या संपर्कात आहेत। चूक झाली असं ज्या खासदारांना वाटलं त्यांच्यासोबत चर्चा करू। सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या ठाकरेंच्या शिवसेनेचे, राऊतांचा दावा। रात्रीच्या अंधारामध्ये वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून इकडे आले। एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायच्या। ठाकरेंचे नेते आणि ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीवरून शिंदेंच्या सेनेचे किरण साळी यांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगरचा पुरावा समोर येणार असून बंडखोरांच्या खासदारांच्या आता नवीन गटाचा फोटो समोर येणार। सूत्रांची माहिती आहे। तसेच बंडखोर खासदारांना गट स्थापनेसाठी दिलेलं पत्र जारी होणार। लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्याकडून गट स्थापनेची यावेळेस प्रक्रिया पूर्ण झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा आज ईशान्य मुंबईचा दौरा। संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे भांडूपमधील कार्यकर्त्यांची भेट घेणार। राजुल पाटील यांनी भांडूपजवळ उद्धव ठाकरे यांचे स्वागत असे बॅनर लावले आहेत। राजुल पाटील या बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आहेत। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे।